कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित करावे, ग्रामस्तरावर कृषी मदतीस देणे आदी मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटनेनं धरणं आंदोलन केलं। आमच्या मागण्या एक 11 मागण्या एकूण शासनाकडे आहेत। त्यापैकी पहिली मागणी आमची जे आमच्याकडे कृषी सेवक ही पद स्थापना झालेली आहे आणि त्या कृषी सेवकाला 3 वर्षानंतर कृषी सहाय्यक केलं जातं आणि मानधन तत्वावरती 3 वर्ष त्याची सेवा घेतली जाते। तर त्याऐवजी त्याला नियमित कृषी सहाय्यक म्हणून त्यांना सेवा दिल्या म्हणजे त्यांच्या सेवा घेतल्या पाहिजे आणि त्यांना नियमित कृषी सहाय्यक केलं पाहिजे, ही आमची प्रथम मागणी आहे। दुसरी मागणी आमची पदनाम बदलाची मागणी आहे। गेल्या 12 वर्षापासून आम्ही कृषी सहाय्यक संवर्गाकडून आणि संघटनेकडून सहाय्यक कृषी अधिकारी या पदनामासाठी आग्रही आहोत आणि त्या दिवशी ती मागणी आमची खूप जुनी आहे। तर त्याच्यामध्ये आतापर्यंतचा प्रवास बघितला तर इतर ग्रामस्तरावरील ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये ग्राम विकास अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, ग्राम महसूल अधिकारी असतील, म्हणजे ते पूर्वाश्रमीचे तलाठी आणि ग्रामसेवक होते। यांचे शासन निर्णय अतिशय शून्य प्रहरात त्यांची कुठलीही मागणी नसताना शासनाने मंजूर केली। मात्र कृषी सहाय्यकांची पदनाम बदलाची मागणी गेल्या 12 वर्षापासून शासनाकडे प्रलंबित आहे। याच्या बाबतीत कुठलाही निर्णय होत नाही। या संदर्भाने 10 फेब्रुवारी 2024 आपले राज्याचे कृषी मंत्री महोदय आणि कृषी विभागाचे सचिव महोदय आणि आयुक्त महोदय यांच्या समवेत संघटनेसोबत बैठक झाली आणि त्यामध्ये देखील तिघा उभयतांनी ही मागणी मान्य केली आणि 15 दिवसात कॅबिनेटला हा विषय घेऊन तुमची मागणी मंजूर करतो असं आश्वासित केलं। पण त्या गोष्टीला गेले 4 महिने होत आले तरी देखील आमची ती मागणी शासनाकडे अजून प्रलंबित आहे। या मागणीने शासनावरती कुठलाही आर्थिक बोजा पडणार नाहीये, पण तरी देखील ती आमची मागणी अजून मंजूर होत नाहीये। नंतर आमचं लॅपटॉपच्या संदर्भातलं एक सगळ्यात मोठी मागणी ती देखील गेल्या 5 वर्षापासून शासनाकडे मागतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या मागण्यांचा गांभीर्यानं विचार करावा, अन्यथा काम बंद आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।